रोखठोक वार्तांकन, रोखठोक बातमी। सरकार निर्लज्ज असेल, ते भ्रष्टाचाराला पाठिंबा देत असेल तर भ्रष्ट मंत्र्यांचा राजीनामा कसा होणार? विरोधी पक्ष म्हणून आम्ही काल राज्यपालांची भेट घेतली। सर्व भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या फाईल घेऊन आम्ही राष्ट्रपतींना भेटणार आहोत, कारण मुख्यमंत्री आणि राज्यपाल त्यांच्यावर काही कारवाई करत नाहीत, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय। आम्ही पुढील आठवड्यात राष्ट्रपतींची वेळ घेत त्यांची भेट घेणार आहोत। राज्यात जो नवा फडणवीस कायदा आला आहे की समज द्या आणि सोडून द्या, असं जसं काही काल मंत्र्यांना समज दिली आणि सोडून दिले, हा नवीन फडणवीस कायदा महाराष्ट्रात आलाय। बाकी सर्वांवर बेकायदेशीर कारवाई कायदेशीर होईल। जनसुरक्षा कायद्याअंतर्गत त्यांना अटक केली जाईल, पण मंत्रिमंडळातील संजय शिरसाट, माणिकराव कोकाटे, संजय राठोड यांच्यासारखे आरोपी असतील, याची जागा कारागृहात असताना ते बाहेर आहेत आणि जे बाहेर हवेत ते कारागृहात हवेत, कारण राज्यात फडणवीस ऍक्ट लागू आहे। कृष्णा आंधळे यांचं काय झालं हा प्रश्न महाराष्ट्राला पडलाय। तो संतोष देशमुख प्रकरणी मुख्य साक्षीदार आहे। त्याला कुठं गायब केलं, मारलं, त्याची हत्या झाली हे कळू द्यावं। देवेंद्र फडणवीस यांचे सक्षम पोलीस दल असताना हे प्रश्नाची उत्तरं आम्हाला मिळत नाहीत, असं म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधलाय। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।